Out of his trance, a sleep-like condition, trance, Jim seemed quickly to wake. He enfolded his Adela for 10 seconds. Let us regard with discreet scrutiny, take sudden scrutiny, some inconsequential object in the other direction. $8 a week or a million a year. What is the difference? $8 a week or a million a year. What is the difference? A mathematician or a wit could give you the wrong answer. Mathematician or a wit, एक विनोद करणारा, would give you the wrong answer. The Majai brought valuable gift. मजा यांनी काय केलेलं आहे? Brought valuable gift, but that was not among them. ते त्यापैकी नसेल. ही आत्ताची जी गिफ्ट आहे यांनी एकमेकांना दिलेली, तर ती गिफ्ट ती नसेल. दिस डार्क असर्शन विल बी इल्युमिनेटेड लॅटर ऑन. हे जे काही आहे ते दोघांच्या मनामध्ये एक वादळ, दोघांच्या मनामध्ये जे एकमेकांना जे काही त्यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे, तर हे पण दिवस जातील. असं सुख येतील. आपल्या मराठीमध्ये पण आहेच ना. तर सुख येईल दुःख जाईल, त्या प्रकारे एक भावना जी आहे ती दोघांच्या मनात रायटर या ठिकाणी सांगतो. दुःख जातील सुख येईल. हा, तर दिस डार्क असर्शन विल बी इल्युमिनेटेड लॅटर ऑन. हे काय जे काही आताच आहे सिच्युएशन आहे ती पण निघून जाईल. सो नथिंग इज परमनंट. ऑलवेज रिमेंबर, प्रत्येक गोष्ट ही परमनंट कधीच नसते. इफ यू विल इनग्रेव्ड ही स्टेटमेंट इन युअर माइंड, आपल्या मनामध्ये एक आपण कोरून ठेवायचंय. नथिंग इज परमनंट. एक हॅपीनेस, दुःख, वेदना, क्लेश, राग, मत्सर, जे काही इमोशन्स आहेत, जे काही लाईफ आहे, इज नॉट परमनंट. अँड सो मेनी थिंग्स आर व्हेरी सिम्पल. जस्ट या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांना काय म्हणायचं आहे, तर हे आपण लाईटली घेऊया. आता आपण जे काय आहे ते सॅक्रिफाईस ते झालेलंच आहे. आता हे अजून माहिती नाहीये, डेलाला अजून माहिती नाही की गोल्ड जे काय वॉच आहे तर ती विकलेली आहे, अजून तिला माहिती नाही. पण आता त्याला माहिती आहे की जे काही सुंदर हेअर आहेत, केस आहेत, तर तिथे विकलेले आहेत. तर हे पण दिवस जातील, असं लेखक या ठिकाणी म्हणतो. दिस डार्क असर्शन विल बी इल्युमिनेटेड लॅटर ऑन. इल्युमिनेशन, प्रकाशित करणे. नाव what Jim is doing. Jim drew a package from his overcoat overcoat pocket and threw it upon the table. काहीच वापर युजच नाही ना आता. हेअर कोम त्याने आणली होती विकत. जिम ड्रीव अ पॅकेज फ्रॉम हिज ओव्हरकोट. ओव्हरकोट काय पॉकेट असतं, अँड थ्रू इट अपॉन द टेबल. डोंट मेक एनी मिस्टेक डेल. What he says, don't make any mistake, Dale. He said, about me, I don't think there is anything in the way of a haircut or a shave or a shampoo that could make me like my girl and any less. तुला काही असं वाटून घेऊ देणं की तुझे केस आपल्यामुळं एक माझं जे काही प्रेम तुझ्यावरचं आहे ते कमी झालेलं आहे, असं तुला वाटू देऊच नको. ओके, आय विल रीड वन्स अगेन. अबाउट मी, I don't think there is anything in the way of a haircut or a shave or a shampoo that could make me like my girl any less. But if you will unwrap, but if you will unwrap that package, cover काढून unwrap करणे, that package, you will see why you had me going a while at first.
मी तुझ्याकडे असं का पाहिलं हे तुला समजेल. तर ते पॅकेट आहे तर तू ते काढून बघ. व्हाईट फिंगर अँड निम्बल स्टोर ॲट द स्प्रिंग अँड पेपर. तिने ते पॉकेट जे आहे ते काढून पाहिलं. अँड देन अँड एक्स्टॅटिक स्क्रीम ऑफ जॉय. एक परमानंद आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. स्क्रीम ऑफ जॉय, एक्स्टॅटिक परमानंद, स्क्रीम ऑफ जॉय. अँड देन लगेच आनंद आणि आला आणि नंतर लगेच नाहीसा झाला. A quick feminine charge of hysterical tears and wails. लगेचच एक फेमिनाईन सेन्सिटिव्हिटी या ठिकाणी अर्थशून्य भावनांचा जे काय तो उद्रेक जो आहे, हिस्टेरिकल टिअर्स अँड वेल्स क्राय. लगेचच एक फेमिनाईन सेन्सिबिलिटी असते, क्विक फेमिनाईन चार्ज अँड हिस्टेरिकल टिअर्स. आणि लगेचच तिच्या डोळ्यांतून अश्रू हे वाहू लागले. necessitating the immediate employment of all the comforting powers of the lord of the flat. Wells necessitating आवश्यकता एक भाग असणे. necessitating the immediate employment of all the comforting powers of the lord of the flat. आणि ही आनंद आहे तर हे एक मिक्सचर आहे. तर तिच्या मनामध्ये ती खूप मोठी होती पण खूप मोठी नव्हती. तिच्याकडं खूप काही होतं पण खूप काही नव्हतं. एकमेकांवर ते खूप जीव लावायचे पण लावायचे नाहीत. थोडक्यामध्ये एक वेगळंच वातावरण या सिच्युएशन मध्ये तयार झालेलं लेखकाला सांगायचं आहे की की जे की अनुभूती ह्याची घ्यावी लागेल. जे आहे ते फक्त अनुभवानं आपल्याला अनुभव आपण करू शकतो. हे कम्फर्टिंग पॉवर्स ऑफ द लॉर्ड ऑफ द फ्लॅट. फॉर देअर ले द कोम. दिस इज द गिफ्ट. फॉर देअर ले म्हणजे असणे. ले कोम्स, द सेट ऑफ कोम्स side and back that Della had worshipped for long in a Broadway window. Beautiful combs, pure tortoise shell. सुंदर म्हणजे प्युअर टॉर्टाईस शेल कासवासारखे जे काय ते विथ ज्वेल रिम्स. त्यामध्ये रिम्स जे होते ना ते ज्वेल्ड होते, सोनेरी होते. ज्वेल्ड रिम्स ते टोकन असतात ना कंगव्याचे. ज्वेल्ड रिम्स जस्ट the shade to wear in the beautiful vanished hair. They were expensive combs. They were really expensive. They were expensive combs. She knew, and her heart had simply craved and earned आतुरतेने खूप earned over them without the least hope of possession. पण त्याचा उपयोग काही नव्हता की तिला एक cases नाहीत ना आता. Can understand, reader can understand easily. And how and now they were hers. But the tresses that should have adorned the coveted adornments, coveted हवा हवासा वाटणार coveted adornments, एक कुशन होता, अलंकार होता, adornments were gone. पण जे केस असायला हवे ते नव्हते. गिफ्टला काय करणार आता. अँड नाऊ दे वेर हर्स. कोंब जर तिचं असेल पण तिचं जे काही हक्काचं होतं, जे काही तिचे केस होते तर ते नव्हते. एक पॅराडॉक्सिकल सिच्युएशन प्रत्येक दोघांचीही निर्माण झालेली आहे. एकाने कोंब आणली पण हेअर नव्हते आणि दुसऱ्या व्यक्तीनं जे आहे ते सिंपल फॉब चेन आणली घडीसाठी पण घडी त्यांनी विकलेली का. एकमेकांना क्रिसमस प्रेझेंट देण्यासाठी त्यांनी जे काही सॅक्रिफाईस केलेलं आहे खूप, तर ते अप्रतिम आहे. हे लेखकांना या सांगा. आणि ह्या दोन धाग्यांनी त्यांच्या कशा आयुष्यभराच्या रेशीम गाठी ज्या बांधल्या गेल्या आणि ते गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे. तर लेखक असं म्हणतो की अनेक लोकांनी अनेक प्रकारे गिफ्ट दिलेलं असतं पण अशा प्रकारे ज्या गिफ्ट असतात त्या रेअर असतात आणि त्या
आयुष्यभर जतन किंवा एक त्यांची एक शिदोरी बनत असते किंवा बनलेली असते. But she hugged them to her bosom, and at length she was able to look up with dim eyes and a smile and say, "My hair grows so fast, Jim." She has आता हाऊ एका अशी सिच्युएशन प्रसंग असा आहे की ती म्हणते की माझे हेअर आता वाढतील ना, तू का काळजी करतोस जिम, असं ती म्हणते. अँड देन डेला लिफ्ट अप लाईक अ लिटल सिंग कॅट अँड क्राईड, आणि ते खूप रडू लागले. अँड देन डेला लिफ्ट अप आणि तिनं अँड एक मांजरासारखी उडी मारली होतील ना. अँड कॅट अँड क्राईड, हो व्हॉट आय डिड एक हिअर सिच्युएशन इज स्पीचलेस. या ठिकाणी निशब्द जे आहे ते दोघही झालेले आहेत. आणि ती सिच्युएशन पाहून वाचक किंवा जे काही ती स्टोरी जी आपण जेव्हा वाचतो तर तेव्हा आपले जे मन आहे ते एकदम सेन्सिटिव्ह आणि खूप हृदयद्रावक जे आहे तर त्या ठिकाणी बनत असतं. जिम हॅड नॉट येट सीन हिज ब्युटिफुल प्रेझेंट. नाव जिम हॅड नॉट सीन हिज ब्युटिफुल प्रेझेंट. डेलानं काय आणलेलं आहे ते नाही पाहिलं अजून. शी हेल्ड इट आउट टू हिम इगरली अपॉन हर ओपन पाम. ओपन पाम हातावर ते प्रेझेंट दिलं. द डल प्रेसियस मेटल seemed to flash with a reflection of her bright and ardent spirit. The dull precious metal, जे काय मेटल आहे, जे काय हे होतं मेटलच आहे. गोल्ड काय असतं, मेटल शेवटी. मेटल seemed to flash with a reflection of her bright and ardent spirit. ते रिफ्लेक्शन जे आहे तर ते तिच्या चेहऱ्यावर देखील येत होतं. एखादी रिफ्लेक्शन इमेज पडत असते. Isn't it a dandy Jim? काय म्हणते? Isn't it a dandy Jim? एक ऐटबाज डॅन्डी जिम. आय हंटेड ऑल ओव्हर टाउन टू फाइंड इट. आणि मी सगळीकडे ह्याची शोधाशोध केली. सगळी दुकानं जे आहेत, बाजारपेठ, मार्केट, त्यामधून ते खूप मी शोधले की कशा प्रकारे बाहेर आले, पळत पळत आली, धापा टाकत होती, केस तिने विकले. पुन्हा ते अनेक गिफ्ट तिने दिवसभर तिनं ते गिफ्ट शोधलं, कारण जे आहे तर ती क्रिसमस होतं त्याच दिवशी. त्या दिवशी तिने सकाळी गिफ्ट घेतली आणि संध्याकाळी ते त्यांना एकमेकांना द्यायची होती. आणि आदल्या दिवशी त्यांनी प्लॅन केला किती रुपये आहेत काय नाही. डेलाने isn't it a dandy Jim? I hunted all over town to find it. किती ती सेन्सिटिव्ह आहे, ती रडत आहे, तरी पण तिनं तिला गिफ्ट जे आहे तर तिला आठवलं आपल्याला द्यायचं आहे. You will have to look at the time 100 times a day now. You will have to look at the time 100 times a day now. Give me your watch. उतावीळ झालेली आहे. Give me your watch. I want to see how it looks on it. आणि जी गिफ्ट होती, जे काही आपण पाहिलेलं आहे ती गिफ्ट कशी होती, जसं की जिमचं व्यक्तिमत्व होतं एकदम क्वायटर, व्हॅल्यू, सिम्पल, लुसिड, अशा प्रकारे जसं की जिम आहे. अँड ही इट इज हॅव्हिंग ग्रेट व्हॅल्यू. इट्स अ ग्रँड, एक मोठं जे काय आहे ते गिफ्ट होतं. जिम टंबल डाऊन ऑन द काउच अँड पुट हिज हँड्स अंडर द बॅक. गिव्ह मी युअर वॉच. आय वॉन्ट टू सी हाऊ इट लुक्स ऑन इट. वॉच इन्स्टेड ऑफ ओबेईंग. आता काय काय करणार, वॉच कशी दाखवणार. जिम टंबल डाऊन on the couch and put his hands under the back of his head and smiled. आणि जे काय हात आहे त्या पाठीमागं त्यानं डोक्याचा घेतला आणि हास्य त्याच्या चेहऱ्यावर होतं, स्माइल. डेल सेड ही, काय म्हणाला तो, लेट्स पुट आवर क्रिसमस प्रेझेंट अवे. लेट्स पुट आवर क्रिसमस प्रेझेंट अवे. आता हे प्रेझेंट जे आहे ते आपण बाजूला ठेवूया, अवे. अँड कीप कीप हिम अ व्हाईल.
miss him a while. They are too nice to use just at present. They are ते खूप छान गिफ्ट आहे. Too nice to use just at present. ते प्रेझेंट जे आहे त्यासाठी छान आहे. I sold the watch to get the money to buy your combs. मी विकून टाकली. I sold the watch to get the money to buy your combs. And now, suppose you put the chops on. आता मला असं वाटतं की तू आता काहीतरी खायला बनव. The मजा आहे. As you know, you're wise man. मजा आहे. मला सांगितलं मजा आहे हे नेमके कोण होते? त्यांनी गिफ्ट जे आहे ते भेटण्यासाठी बेब जेसस ख्राइस्टला ते आले होते. द मजा आहे. As you know, you're wise man. Wonderfully wise. ते खरंच फार हुशार होते. Wonderfully wise man who brought gift to the babe in the manger. आणि आपल्याला माहित आहे की इस्रायलमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जन्म झाला होता. तर ते साध्या एक गोठ्यामध्ये त्यांचा प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म झालेला होता. Who brought gift to the babe in the manger. They invented the art of giving Christmas presents. त्यांनी एक क्रिसमस प्रेझेंट द आर्ट ऑफ गिव्हिंग क्रिसमस प्रेझेंट त्यांनी शोधलं. बिंग वाईज ते तर हुशार होतेच. देअर गिफ्ट्स वेअर नो डाऊट वाईज वन. पण त्यांचं गिफ्ट देखील चांगलंच होतं. वाईज वन त्यांनी शोधलं ना गिफ्ट एकमेकांना कसं द्यायचं. पॉसिबली हिअरिंग द प्रिव्हिलेज ऑफ एक्सचेंज इन केस ऑफ डुप्लिकेशन. अँड हिअर आय हॅव lamely related to you the uneventful chronicle of two foolish children in a flat who most unwisely, त्यांनाही काही कळत नव्हतं पण मोस्ट अनवाइजली त्यांनी सहज हे केलं. अनवाइजली सॅक्रिफाईस फॉर इच अदर द ग्रेटेस्ट ट्रेझर ऑफ देअर हाऊस. आणि कुटुंबियांना एक सन्मान त्या ट्रेझरचा होता. एक ते संपत्ती होती. ग्रेटेस्ट ट्रेझर्स ऑफ देअर हाऊस. बट इन अ लास्ट वर्ड to the wise of these days, let it be said that of all who give gifts, these two were the wisest. You know how लेखक किती लावण्य आणि शब्दाने किती ओथंबलेल्या भावनिक ओथंबलेल्या शब्दाने लेखक त्याचं वर्णन करतोय. That all who give gifts, these two were the wisest. पण ही गिफ्ट आहे तर ती खूप वायजेस्ट आहे. सुपरलेटिव्ह डिग्री वायजेस्ट आहे. अप्रतिम आहे. एक शहाणपण जे म्हणतो आपण खरं शहाणपणाचं प्रतीक आहे. ही गिफ्ट आहे. पण त्यांना एकमेकांना माहीतच नाही की त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं. ऑफ ऑल हू गिव्ह अँड रिसीव्ह गिफ्ट. ऑफ ऑल हू गिव्ह अँड रिसीव्ह गिफ्ट सच ॲज दे आर वायजेस्ट. एव्हरीव्हेअर दे आर वायजेस्ट. सगळीकडं ते आहेत जे गिफ्ट आहे तर ते हुशारच आहे. दे आर वायजेस्ट. Why? Because they are the Magi. यात्रेकरू आहेत ते. लेखक या ठिकाणी म्हणतो जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला तर त्यांना माहिती होते की हा जो बेबी आहे छोटा बेबी जो आहे तर मोठेपणी कोण होणार आहे. तर त्याच प्रकारे लेखकाने देखील ही जे गिफ्ट आहे त्यांचे जे काही रिसेंटली लग्न झालेलं होतं ह्या बेला आणि जिमचं त्यांची फर्स्ट क्रिसमस होती आणि त्यांनी जे दिलेलं गिफ्ट आहे या हे पण गिफ्ट त्यांचं जे काय आहे ते जे काही नातं आहे ते एक बॉन्ड आहे. एक नातं जे आहे पती पत्नी यांचं तर हे खूप स्ट्रॉंग या गिफ्टमुळं नक्कीच बनल अशा प्रकारे लेखकाला येथे सांगायचं आहे. आपण शांतचित्ताने ही क्लासिकल स्टोरी ऐकून घेतला त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.